नमस्कार अमरावती. अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालय परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत बेमुदत अन्नत्याग आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष्य असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाला ज्येष्ठ नागरिकांनीही पाठिंबा देत सहभाग नोंदवला. उपोषणस्थळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन आणि सामुदायिक प्रार्थना करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आंदोलनात मुकुंद पुनसे, जयकुमार बोकी, रमेशराव बोकी, हैबतराव गाडगी, शफीक शहा, मनोहरराव साबळे आणि जगनराव साबळे हे उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावे या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी ग्रामगीता मला अतिशय आवडली. सुरुवातीला वाचून पाहिलं आणि जो पाहिली तेव्हापासून तर इतके राष्ट्रसंतांना माझं प्रेम बसलं. या माणसासारखा भारतात माणूस होणार नाही आणि या संत अस्पर्ध झाला नाही आणि होणार नाही. तर त्याच्यामुळं मी त्याची प्रवचन करणं, ग्रामगीतेवर भाषणं देणं, सकाळ संध्याकाळ ध्यान प्रार्थनेचे महिला मेळावे घेणं हे काम करायला सुरुवात केली. आणि मुलांना सुद्धा हे सांगितलं की या संताशिवाय दुसरं कोणी आता होणार नाही आणि या संतांना सोडू नका. हे तत्वज्ञान आपल्या ग्रामगीतेचं सांगा आणि महाराजांना ऐकलेलं ते सांगा. दुसरं आता कोणी करणार नाही. मगापासून त्याच्या राष्ट्रसंतांना एवढी चिकटली असं वाटते की आपला जीव का प्राण आहे तो राष्ट्रसंत आहे. अशा प्रमाणे मी त्यांच्या भाषण आणि वाचन हे सांगण्याची सुरुवात केली. मी सातारगावची आहे, निर्मला भीमरावजी लांजेवार आणि मी वय 72 आहे. मी कालपासून साखळी उपोषणात बसलेली आहे. बेमुदत आहे माझा उपोषण. कारण मी डोळ्यांनी पाहिले नाही पण महाराजांचे विचार माझ्या मनात ठसले आणि मला महाराजांनी वेळोवेळी शब्दात त्यांची प्रार्थना केली. मी मनात ध्यान केलं. ध्यान प्रार्थना दररोज करतो म्हणून माझ्या मनात मी ते ठसले आणि त्यांचे विचार माझ्या मनात चांगलेच पटले. म्हणून मला असं वाटते की महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. कारण त्यांचं इतकं कर्तव्यशील आहे आणि एवढं लिखाण मोठं आहे. ग्रामगीता लिहिली आहे. ग्रामगीता अशी लिहिली आहे की लहान मुलांनाही कळायला पाहिजे. गुरुदेव सर्व गुरुदेव भक्तांनी उपोषणाला बसा, सर्वांनी याच्यात भाग घ्यावा आणि भारतरत्न मिळाल्याच पाहिजे असं तुम्ही आवाहन करा सर्व गुरुदेव मंडळाच्या भक्तांनी.